जसं नेपाळचा राजा होता ना, त्यावेळेस त्याने बगलामुखी आणि गोरक्षनाथांची साधना केली होती. एका नेपाळच्या बाजू राजाने. हां, नेपाळचा जो राजा होता, बरं, एका बाजूला बगलामुखी देवी चालायची आणि एका बाजूला गोरक्षनाथ चालायचे. बरं, अशी आख्यायिका आहे. बरं. आणि सर्वात महत्त्वाचं नाथ ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस त्यांच्याकडे इतक्या सिद्धी होतात, हं, की सहज एक गोष्ट सांगतो, की मच्छिंद्रनाथांना संसाराचा अनुभव नव्हता. हं. म्हणून त्यांनी परकाया सिद्धीच्या माध्यमातून राजा झाले. ते आता शॉर्टकटमध्ये म्हणतो आणि ज्यावेळेस ते तिथून निघाले, तर त्यांच्याकडे 2 मुलं पण आले बरोबर मीननाथ आणि एक. हं, तर त्यांनी एक शी वगैरे केली आणि गोरक्षनाथांना सांगितलं, "जा यांना धुवून आण." हं. मग आपल्या गुरूंचं थोडंसं सांसारिक मोह टाळण्यासाठी गेले नदीवर धू धुतले आणि असे कातडे वाळत घातले. ही हं, सत्य हकीकत आहे. हं, आणि त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ रडायला लागले. तर हे काय झालं? ते गुरु म्हणे, "संजीवनी विद्या तुमच्याकडे पण आहे." तर त्यांनी जेव्हा मंत्र म्हटले, तर ते उठून बसले. फॉर एक्झाम्पल सांगितलं, इतकं म्हणजे मंत्रामध्ये डी चेंज करण्याची पण ताकद आहे.